नमस्कार. मी वयम मासिकातनं क्रांती. 3 जून हा जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने ना मला एक वाचलेली छानशी कविता आठवली. मी कोण नावाची. आवाज नाही, धूरही नाही, धावत जाई वेगाने, 2 चाके भरभर चाले, वाटेवरच्या वळणाने. पाय वाटवा महामार्ग हा, पाय वाटवा महामार्ग हा, गर्दीतूनही जाई पुढती, मध्ये भेटता मैतर कोणी, तेही बसतील मागे पुढती. इंधन नाही बंधन नाही, इंधन नाही बंधन नाही, कोण बैसला ऐटीत वरती, सांगा पाहू कोण मी, जरा चालवा होमती. ही तर आपली विदू. हो, अगदी बरोबर. यावरून तुम्हाला सगळ्यांना कल्पना आली असेल की आपण विदू या आपल्या ई बायसिकल बद्दल आज सायकल दिनानिमित्त गप्पा मारणार आहोत आणि त्या गप्पा कोणाशी मारणार आहोत हे तुम्हाला सुद्धा आता कळलं असेल. तर लॅब इंडिया अॅनालिटिकल इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष, वयमचे प्रकाशक आणि अर्थात आता विदूचे बाबा असं आपण म्हणायला काही हरकत नाही. तर त्यांच्याशीच आपण आज गप्पा मारतोय. आमचे श्रीकांत बापट सर यांना या वेगवेगळ्या कल्पना कशा बरं सुचतात याचं आश्चर्य आम्हाला सुद्धा इथे काम करताना नेहमी जाणवतं. आणि मग विचारूया त्यांना की विदूची कल्पना कशी सुचली आणि पुढे सविस्तर गप्पाही मारूया. नमस्कार सर. नमस्कार सर. जसं आता आपण म्हटलं की आपली ही आधुनिक विदू आहे. मुळात विदू अशी सायकल आपण काढावी किंवा तयार करावी, निर्माण करावी, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि का वाटलं की आजच्या काळात त्याची गरज आहे असं? खरं तर याला एक 2-2.5 वर्षाचा इतिहास आहे. माझ्या आईच्या नावान रत्नागिरी जिल्ह्यातील वरवडे गावी एक ज्युनियर कॉलेज आहे. तर मी रेग्युलर तिथे व्हिजिट करतो, तिथल्या लोकांशी, विद्यार्थ्यांची गप्पा मारतो. एकदा मी तिथे गेलेलो असताना माझ्या असं लक्षात आलं की काही विद्यार्थी त्यांच्या क्लासमध्ये जाण्यासाठी अगदी धावत पळत वगैरे आलेले आहेत. घामाघूम झालेलेही मला दिसले. मग माझी उत्सुकता जागृत झाली. म्हटलं की हे असं का होतंय, हे कुठून आले असतील आता. तर मी तिथले मुख्याध्यापक माझ्याबरोबर बसले होते, त्यांच्याशी मी बोललो. म्हटलं या विद्यार्थ्यांना आता असे अवेळी का आले ते. थोड्याने हे गावातून विद्यार्थी येतात आणि ते एसटी किंवा म्हणजे त्यांचं रेग्युलर वाहन जे आहे ते एसटी आहे, त्याच्यातून येतात आणि मग त्यांना रेग्युलर एसटी टायमात येत नाही. आणि असं असंख्य वेळाला होतं की ते 1 तास उशिरा, अर्धा तास उशिरा किंवा त्यांच्या 1-2 पिरियडही चुकतात आणि मग ते येतात. त्या दिवशी हे सगळं माझ्या डोक्यात घोळत होतं की आता या विद्यार्थ्यांना कसं काय आपल्याला मदत करता येईल. हे करता करता मी एकदा इलेक्ट्रिकल बायसिकलवर, त्यावेळेला आपल्याकडे विशेष म्हणजे प्रसार झाला होता की नाही मला माहिती नाही, पण माझ्या असं लक्षात आलं की ते मी त्याच्यावर वाचलं की ही इलेक्ट्रिकल बायसिकल, त्याला जी एक पर्टिक्युलर टिपिकल मोटर लागते ती तोपर्यंत आपल्याकडे इझिली अवेलेबल होत नव्हती. मग त्याच्यावर मी विचार करायला सुरुवात केली आणि असं लक्षात आलं की आपल्याला ही इलेक्ट्रिकल बायसिकल बनवता येईल. म्हणून मी आपली जी R&D आहे त्याच्यावर काम चालू केलं आणि नंतर आम्ही त्याला जे काही पार्ट्स लागतात ते इंडियातल्या इंडियात कसे प्रोव्हाइड करता येईल. मला इम्पोर्ट करून काय करायचं नव्हतं. ही पूर्णपणे आपल्या देशात बसलेली मेक इन इंडिया असावी, हा माझ्या मागे एक विचार होता आणि त्या दृष्टीने मी त्याच्यावर प्रयत्न केले आणि गेल्या 1.5 वर्षाचं काम केल्यानंतर विदू हे आजचं त्याचं फळ आहे. आणि आजही ग्रामीण भागात अशी स्थिती आहे की काही भागात आपल्याला सायकल असेल तर खूप उपयोगाची आहे, कारण तितक्या सुखसोयी अजून गावात अजूनही झालेल्या नाहीयेत. आणि एखादी एसटी चुकली की मग आपल्याकडे पर्याय नसतो. मग ते जसं तुम्ही चित्र मगाशी उभं केलं की धावत पळत मुलं येतात आणि साहजिक आहे तशी परिस्थिती होते. पण विदू आता मार्केटमध्ये जर बघितलं तर अनेक ब्रँड्सच्या सायकली आहेत किंवा त्यांची नावं त्या ब्रँडनुसार आहेत. पण विदू हे अगदी आपण म्हणतो ना, महाराष्ट्रीयन मराठमोळं नाव वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये की काहीतरी यामागे खूप अर्थ असणार. तर मुळात विदू, आपण आपल्या सायकलला नाव विदू असं द्यायचं, यामागे काही थॉट आहे का आणि कसं सुचलं हे नाव तुम्हाला? नाही, नक्कीच थॉट आहे. कारण विदू हे ज्या वेळेला नाव आम्ही कॉइन केलं, त्याला इंग्लिशमध्ये कॉइन करणं म्हणतात, त्यावेळेला त्याच्यामागे
मी बऱ्याच वेळेला विचार करत होतो आणि मग त्याचं मराठीमध्ये विद्युत दुचाकी असं एक नाव माझ्या समोर आलं. म्हणजे या इलेक्ट्रिकल बायसायकलला विद्युत दुचाकी म्हणायचं. मग विदू विदू म्हणताना माझ्या असं आणखीन लक्षात आलं की माझ्या एका नातीचं नाव विधी आहे आणि माझ्या एका नातवाचं नाव वेदू आहे. तर म्हटलं अरे हे पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर ते विदू होतंय. आजकालचं जस्ट कोइन्सिडन्स होता तो, खरं सांगायचं. ते मॅच झालं. म्हणलं हे दोन्ही होते, हे माझ्या मुलांची पण नावं त्याच्यात बसतायत आणि विदू म्हणजे विद्युत दुचाकी, म्हणून मी लगेच ताबडतोब डिसिजन घेतला की या सायकलला विदू नाव द्यायचं. असं ते निर्माण झालं. हो, आणि विदू म्हणजे विष्णू असंही त्याचा अर्थ एक होतो. म्हणजे एकंदरीतच हे जे तुम्ही आता जो काही ट्रेंड सांगितला, सध्याच्या काळात हे असं चालतं. बरेचदा आपण बघतो की कॉइन केली जातात, नावं सुद्धा अगदी हॅशटॅग केले जातात. खूप छान आणि इंटरेस्टिंग आपलं नाव आहे आणि त्याच्यासोबत आपली विदुला ही सुद्धा जोडीने उभी आहे. तर त्या विदुला बद्दलही, ते विदुला असं म्हणण्याचं कारण ती विदुला आहे म्हणून आहे का? खरं म्हणजे आजकाल नारी शक्ती फार जोरात म्हणजे काम करते. सगळ्या क्षेत्रात आज मुलींनी, बायकांनी प्रवेश केलेला आहे आणि ते खूप चांगली कामं करतायत. तर मी म्हटलं आपण विदू नाव दिल्यानंतर एक जनरली थोडंसं पुरुषाचं हे होतं. म्हटलं आपण सायकल काढायची, ते दोन्ही प्रकारच्या काढायच्या, मुलींच्यासाठी आणि म्हणजे त्या आहेत अवेलेबल, लेडीज सायकल आपण म्हणतो. तर मग ते विदू विदू असं मी विचार करताना म्हटलं मग विदूला केलं तर ते बाईचं नाव होतं. म्हणून म्हटलं आपण जी सायकल काढायची ते विदू पुरुषांच्या करता आणि विदूला बायकांच्या करता, असं ते आपोआप घडलेलं आहे, खरं सांगायचं. बरोबर. आणि महिलांसाठी अशी सायकल वेगळी असणं सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे, कारण गावी अजूनही म्हणजे ड्रेस कोड म्हणा किंवा काही या गोष्टी असतात आणि त्याच्यासाठी तशी सायकल असणं खूप उपयोगाची आहे. बरं, आता आपली ही जी विदू आहे, ही विदू आपण इलेक्ट्रिक बायसिकल म्हणून म्हणतोय. तर इलेक्ट्रिक बायसिकल जेव्हा बनवली जाते तेव्हा त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट असते की चार्जिंग, बॅटरी आणि डिस्प्ले म्हणा किंवा त्यात युनिक फीचर्स काय आहेत याची. तर आपल्या विदूमध्ये अशा काय काय क्वालिटीज आहेत ज्या आजही बाईकच्या काळात सुद्धा सायकल प्रेमींना आकर्षित करतील? खरं सांगायचं म्हणजे सायकल ही शेवटी सायकल आहे. त्यामध्ये खूप काही विशेष वेगळ्या प्रकारे करता येईल असं काही शक्य होत नव्हतं. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की इलेक्ट्रिकल बायसायकल बनवल्यानंतर त्याला चार्जिंग तर केलं पाहिजे. मग चार्जिंग करायचं म्हणजे कुठेतरी चार्जिंग पॉईंट पाहिजे. मग सगळ्याच ठिकाणी ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला चार्जिंग पॉईंट मिळतील त्याची शाश्वती नाही. आज मुंबईत म्हणा किंवा इव्हन खेड्यामध्ये काय होतंय की चार्जिंग करता पॉईंट जर नाही मिळाला तर एवढी सायकल वर घेऊन जायचंय, वरच्या मधल्यावर किंवा आपल्या घरात घेऊन जायचं, हे पण खूप कठीण होणार होतं. मग आम्ही विचार केला R&D मध्ये ज्या वेळेला आम्ही काम करत होतो त्याच्यावर, की मग ही आपल्याला बॅटरी घरी जाऊन चार्ज करता येईल का? आता घरी जाऊन चार्ज करायचं म्हणजे बॅटरी काढली पाहिजे, मग ती बॅटरी व्यवस्थित काढता घालता आली पाहिजे, मग त्याचे कॉन्टॅक्ट व्यवस्थित झाले पाहिजेत घातल्यानंतर. त्याच्यावर आम्ही बऱ्यापैकी स्टडी केला आणि मग ठरवलं की आम्ही नवीन बॅटरीचं बॉक्स डिझाईन केलं आणि ती बॉक्स मधली बॅटरी आणि त्याचा चार्जर घरी घेऊन जायचं वर आणि तिथे चार्ज करायचा आणि खाली आणायचा. मग तो आणल्यानंतर तो पटकन बसला पाहिजे, त्याकरता तसं बॉक्सचं डिझाईन आम्ही केलं आणि ते ज्या वेळेला व्यवस्थित सक्सेसफुल झालं त्यावेळेला आम्ही ते फायनल केलं. नाहीतर सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की बॅटरी सायकलला लावलेली असेल आणि नंतर चार्जर आणून ते चार्ज करायचं. त्याचा एक तोटाही असा होता की ही बॅटरी सायकलला लावलेली असताना ती कोणी चोरली बिरली तर काय होईल. त्यामुळे ही बॅटरी काढून पण नेता येते. त्यामुळे जर एखादा मनुष्याला वाटलं की आपण सायकल खाली ठेवतोय, त्यातल्या त्यात कॉस्टली बॅटरी इझिली काढता आली असती ती, मग ते तो वर पण घेऊन जातो. म्हणजे हा एक त्याच्यात फायदा झाला. त्याच्यामुळे म्हणजे कसं होतंय की डिस्प्ले काय, हे काय, त्या दृष्टीने ही सायकल सगळ्यांच्या सोयीची झाली. नाहीतर चार्ज करणं हा जर प्रॉब्लेम झाला असता तर मग लोकांनी म्हणजे नको जाऊ, आज नको चार्ज करायला, उद्या करू वगैरे असं झालं असतं. तसं होत नाही. हा एक आमच्या सायकलचा एक महत्वाचा मुद्दा आहे. बाकी सायकल सारखीच सायकल आहे, त्याच्यापेक्षा हे काय नाही. पण आता आणखीन सांगायचं म्हणजे आमच्याकडे डिस्प्ले आहे ज्याच्यामध्ये सायकल किती वेळा चालली, त्यानंतर सायकलचा स्पीड काय होता. अर्थात गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशन प्रमाणे आम्हाला याचा स्पीड 25 किलोमीटर पर आवरच्या पेक्षा जास्त करता येत नाही.
तो 25ला लॉक करायला लागतो. आम्ही तेही केलेलं आहे. आम्हाला कुठली रेग्युलेशन मोडायची नाही. आणि अशा प्रकारे ही सायकल आता बनवलेली आहे. आणि जसं की आपण म्हटलं आहे की जेव्हा पॅडल मारून आपण थकतो तेव्हा एक जस्ट आपण जसं गाडीची एक की दाबतो आणि जी चालू होते सायकल तसं आपण जाऊ शकतो मग सुसाट. बरं, ही जी बॅटरी आहे जी तुम्ही म्हटलं किती वेळ चार्ज करावी, कितींदा चार्ज करावी लागते, किती वेळ चार्ज करावी लागते आणि ती कसा परफॉर्मन्स देते? आम्ही जी आता बॅटरी आमच्या सायकल करता डिझाईन केलेली आहे ती साधारणपणे 2.5 तास लागतात किंवा 2.5 hours लागतात चार्ज फुल व्हायला. ती फुल चार्ज झाली की तुमच्या चार्जर जो आहे त्याच्यावर त्याचं इंडिकेशन येतं की ही फुल चार्ज झाली. ही फुल चार्ज झालेली बॅटरी ज्या वेळेला तुम्ही सायकलमध्ये लावाल तर साधारणपणे 30 किलोमीटर, म्हणजे थोडंफार रस्ता कसा आहे त्याच्यावर अवलंबून असतं, पण 30 किलोमीटर ती इझिली जाते त्याच्यात. मग परत चार्ज करायला लागते. जनरली असं आता आम्ही जिथे जिथे सायकल आम्ही ट्रायलसाठी दिलाय त्याच्यामध्ये लोकांनी आम्हाला सांगितलं ते रात्रभर चार्ज करतात आणि दुसरा दिवस साधारणपणे 30 किलोमीटर पेक्षा काही सायकलचा तसा काही हे होत नाही प्रवास, ते आम्हाला पुरतं. पण आम्ही त्याच्यावरही आणखीन एक विचार केलाय की आम्ही त्याच्यावर एक दुसरी बॅटरी पण ऍडिशनल देऊ शकतो. ती दिल्यामुळे कसं होतं की पहिली चार्ज डिस्चार्ज झाली तर दुसरी चार्ज करून तुम्ही हँडलला लावलेली आहे, म्हणजे सायकलवर लावलेली असते ती काढून परत बॅटरीच्या बॉक्समध्ये टाकायची आणि बॅटरीची बॉक्स काढून परत तिकडे लावायची. आणखीन 60 म्हणजे 30 ते 60 किलोमीटर तुम्ही इझिली एक्सटेंड करू शकता. ही एक फॅसिलिटी पण आम्ही आमच्या या सायकलमध्ये दिली. म्हणजे जसं गाडी पंक्चर झाल्यानंतर आपण स्टेपनी ठेवतो तशी ही बॅटरी स्टेपनी म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो. आता महत्वाचा आणि चर्चेचा मुद्दा येतो ना सगळ्यांचा. आता आपण आता सायकलचं बघतोय, एकंदरीतच लोकांचे रिस्पॉन्सेस बघतोय त्याच्यावरून की सायकलची किंमत एकतर आपली मेक इन इंडिया अंतर्गत असल्यामुळे आपल्या ठाण्यामध्ये ही बनणारी सायकल आहे आणि लोकांना त्याची किंमत काय आहे ते सांगा हो, अशा बरेचदा आम्हाला इन्क्वायरीज पण येतात सोशल मीडिया थ्रू किंवा अनेक. तर साधारण लोकांचा एक गैरसमज आहे की ही सायकल खूप महाग पडतीये का किंवा महाग देतायत का. तर आता तुम्ही ह्याच्या सर्व काही गोष्टी पाहिलेल्या आहेत, केलेल्या आहेत, तर लोकांचा हा जरा समज आहे तो आपण जरा दूर करूया आजच्या आपल्या गप्पातून. तर आपली सायकल साधारणतः किती रुपयापर्यंत जाते हे पण सांगा ना. कुठल्याही वस्तूची प्राइस सांगणं हे फार कठीण मुद्दा असतो. हो, पण साधारणतः असं आपण जर धरलं की मिनिमम फॅसिलिटी असलेली पण महत्वाचं म्हणजे ती सायकल असेल, ती व्यवस्थित चालेल, त्याची बॅटरी व्यवस्थित असेल, या प्रकारचा जर विचार केला, म्हणजे आपल्या गाड्या आपण घेतो त्यावेळेला आपण फुल्ली लोडेड आणि नॉर्मल असं म्हणतो. त्यातली याच्यात जर असा विचार करायचा झाला तर ही नॉर्मल बायसिकल तुम्हाला 25,000 रुपये प्लस टॅक्स, आमच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना 27,500 रुपयापर्यंत ती जाईल. पण त्याच्यात काही ऍडिशनल गोष्टी मिळतात, सुविधा आम्ही देतो, त्या जर त्या दिल्या तर उद्या 30-35 हजारापर्यंत जाईल. त्यामुळे ही रेंज आहे, पण मिनिमम रेंज 25 पासून चालू होते. म्हणजे ऍक्च्युली असं आहे की साधारणतः आपण एक जीएसटी वगैरे सगळ्या गोष्टी पकडून अगदी घरपोच सेवा मिळण्यापर्यंत पकडून साधारण 28 ते 35 इथपर्यंत 28च हो, जर लोडेड नसेल तर. आणखीन काय असतील ऍडिशनल, आता आमच्याकडे एक स्पीडोमीटर येतो वेगळ्या तऱ्हेचा, काही लोकांना तो आवडेल, तो जर आवडला तर थोडी प्राइस वाढेल. पण तुम्ही कितीही म्हणजे काय म्हणतो आपण ताणलं किंवा लोडेड केलं तरी सायकलची किंमत 35-30 पर्यंत जाईल, त्याच्याकडे काय जाणार. अगदी खरं आहे. बरं, आता विदू बायसिकल जी तुम्ही काढण्यामागची कल्पना सांगितली की शाळकरी मुलांना तुम्ही बघितलं आणि तुम्हाला वाटलं की त्यातून आपण असं काहीतरी करू शकतो. मुळात ही विदू ई बायसिकल आहे, त्याचा वापर कोणाकोणासाठी योग्य ठरेल आणि म्हणजे ते कसा करू शकतात, कारण हा ग्रामीण भागातली गोष्ट झाली, आपण शहरी भागातही विदू कशा प्रकारे उपयुक्त ठरेल. विदू शहरी भागात सुद्धा हे जे फूड डिलिव्हरी करणार, अन्न डिलिव्हरी म्हणजे करतात डिलिव्हरी बॉईज, त्या डिलिव्हरी बॉईजना याचा उपयोग होईल. दुसरं घराघरातून जे सामान देतात, किराणा सामान आपण म्हणतो, ते देणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता ती उपयोगी पडेल. असं पहा की आम्ही ही जी सायकल डिझाईन केली ती 110 किलो वेट ती घेऊ शकेल अशी केलेली आहे. त्याच्यामध्ये जनरली आम्ही चालवणाऱ्याचं वजन साधारणपणे 70च्या दरम्यान पकडतो. मग उरलेले 40 kg ही सायकल तुम्हाला बरोबर घेऊन जाऊ शकते, जी माझ्या मते आज
म्हणजे किराणा माल नेणारे किंवा डिलिव्हरी डिलिव्हरी बॉयज आहेत, त्यांच्या दृष्टीने तेवढं सामान व्यवस्थितपणे नेऊ शकते एवढी व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि फिटनेस आणि दुसरं आणखी हा मुद्दा आहेच, पण त्याच्याशिवाय माझा आणखीन एक असा विचार आहे की आपल्याकडे पोस्टमन लोक जे असतात त्यांना बरोघरी जायला लागतं आणि ते बिचारे चालत किंवा कोणाची तरी भावाची किंवा कोणाची तरी मोटरबाईक म्हणा किंवा घेऊन हे करतात. त्यांच्या दृष्टीने सुद्धा ही महत्वाची आहे. आणि आणखीन एक महत्वाचा त्याच्यामध्ये हे असं आहे की साधारणपणे वयाची 40-50 वर्ष झाली की लोक व्यायामाच्या बाजूला लागतात आणि सायकलिंग हे त्याच्यातलं महत्वाचं सांगितलेलं आहे. तर सायकलिंग किती, तर 4 किलोमीटर, 5 किलोमीटर, 6 किलोमीटर. पण असं केल्यानंतर होतं काय, तो सायकल चालवणारा असतो तो दमतो आणि मग परत येताना त्याची थोडीशी भंबेरी उडते. तर त्यावेळेला ही सायकल म्हणजे जे फिटनेस फ्रीक आहेत त्यांना ही सायकल खरंच चांगली आहे की जेवढं सायकलिंग करून पॅडलिंग करून जायचं तेवढं जायचं आणि येताना दमलो असं वाटतं बटन दाबायचं, ऍक्सिलेटर सुरू करायचं, यायचं सुसाट. खरं आहे, त्यांच्या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे, त्यांच्या सोयीची आहे त्यांच्या. आता बरेचदा असं असतं की ई बायसिकल म्हणजे बॅटरी म्हटलं आपण, किंवा मग जो मुद्दा येतो तो सुरक्षिततेचा, की ही बॅटरी आहे, शॉक तर नाही ना मला लागणार, किंवा मी ती काढघाल करतोय बॅटरीची तर तिथे कनेक्शन लूज झालं तर मग ती चालणार ना नक्की, असे असंख्य प्रश्न सामान्य ग्राहकाच्या मनात सायकल खरेदी करताना असतात. बरं, दुसरा असा मुद्दा की सगळ्या ऋतूंमध्ये ही व्यवस्थित चालेल का? कधी कधी आपण म्हणतो की जसं गाड्यांमध्ये किक मारते वेळी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो, ती गरम नाही होत किंवा वगैरे वगैरे खूप अशा शंका असतात. पावसा पाण्यामध्ये ती कशी परफॉर्मन्स करेल, तर त्याबद्दल सुद्धा आपली विदू कशी स्मार्ट आहे ते पण सांगा ना. नक्की. विदूच्या बाबतीत आम्ही एक केलेलं आहे, आम्ही खूप त्याच्या टेस्ट घेतल्यात. आता ज्याला म्हणतो आपण इलेक्ट्रिकल कनेक्शन, त्याच्यातली इलेक्ट्रिकल कनेक्शन जी आहेत ती सगळी वॉटरप्रूफ आहेत, त्यामुळे त्याच्यावर पाणी पडलं तर काही होणार नाही. शॉकचा जर विचार केला तर बॅटरीची जी शॉक हा नेहमी करंट आणि व्होल्टेज याच्यावर अवलंबून असतो. आत्ताच आपलं जे शॉक आणि म्हणजे याचं व्होल्टेज आहे ते 36 व्होल्ट आहे, त्यामुळे या परिस्थितीत शॉक त्याला बसणार नाही. पण तुम्ही म्हणता तसं एखाद वेळी पाण्याने भिजल्यानंतर 2 वायर एकत्र आले तर काय, पण ती सगळी आम्ही काळजी घेतली. आम्ही ज्या वेळेला म्हणजे R&Dतून गोष्ट बाहेर पडल्यानंतर त्या प्रॉडक्टच्या युटिलिटी प्रमाणे काही टेस्ट असतात, त्याच्यामध्ये आम्ही 2 टेस्ट महत्वाच्या, हे पावसामध्ये त्याला काही नाही होणार ज्याच्यासाठी त्याच्यावर आम्ही आता पर्टिक्युलरली सायकल आहे ती पावसात जाणार म्हणून आम्ही त्याच्यावर पाणी टाकलेलं आहे, वरून ओतलेलं आहे पाणी, एक अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं असं, आणि मग काय त्याला झालं हे पण स्टडी केलेलं आहे. त्यामुळे आमचं आत्ताची बायसिकल आहे त्या बाबतीत एकदम सेफ आहे, त्यामुळे पावसात भिजल्यानंतर सुद्धा त्याला काही होणार नाही. आता अगदीच कोणीतरी कनेक्शन ओपन करून त्याच्यावर मारल्याने काय केलं, म्हणजे बरोबर ज्याला आपण म्हणतो कोणी मुद्दाम केलं तरच होईल, नाही तर नॉर्मल कोर्स मध्ये तसं काय होणार नाही, शॉक बसणार नाही. किंवा इलेक्ट्रिकल कनेक्शन आमची एका म्हणजे कनेक्शन मध्ये पण जी स्टँडर्ड असतात त्याच्यापेक्षा चांगल्या स्टँडर्डची आम्ही युज केलेली आहे, त्यामुळे ते काय कधी लूज होईल असं काही वाटत नाही. आणि दुसरं असं की असं इनकेस असं काही झालं तर आम्ही आता डिस्ट्रिक्ट लेवल आणि तालुका लेवलला आमचे डीलर असतील आणि तुम्ही जवळच्या डीलरकडे जाऊन त्याच्याकडून ती चेक करून घ्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, अशी व्यवस्था करतोय तो. म्हणजे ते डीलर आणि हे डेव्हलप करण्याचं आत्ता काम चालू आहे आणि पुढच्या 6 महिन्यात ते कम्प्लीट होईल. आता पहिल्यांदा आपण महाराष्ट्रापुरतच जातोय आणि त्याच्यानंतर आपण पुढे देशभर जगात जाण्याचा आपला मानस आहे. खरंय. आता ही जी विदू ई बायसिकल आहे आपलं, त्याचं अगदी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणायला हरकत नाही, माननीय नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते या सायकलचं आपण अनावरण केलं. मुळात ही सायकल जी होती त्याच्यासाठी गडकरी साहेब यावेत असा तुमचा आग्रह होता आणि ती तुमची इच्छा पूर्ण झाली. कसा होता तो अनुभव तुमचा, आणि आपण आपलं हे नवीन प्रोडक्ट आता लॉन्च करतोय आणि आता ते लोकांच्या सेवेसाठी तयार झाला आहे, एकंदरीतच काय तुमच्या त्याबद्दलच्या भावना होत्या आणि गडकरी साहेबांना आणण्यामागे तुमचं काय, म्हणजे त्याही मागची आम्हाला थॉट प्रोसेस ऐकायला आवडेल, कारण इतक्या वर्ष म्हणतात तसं एवढे महिने आपलं काम झालं होतं तरी पण आपण त्या सुवर्ण क्षणासाठी थांबलो होतो. खरं सांगायचं मला, गडकरी
व्यक्तीबद्दल खूप आदर आहे. कारण त्यांची त्याच्यावेळेस इकडे म्हणजे आपल्या स्टेट लेवलला मिनिस्टर होते, त्यावेळेला त्यांनी इकडे जी बांधकामं केली होती त्याच्यावर वाचल्यानंतर येतं किंवा हा मनुष्य काम करणार आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला ते दिल्लीला गेले आणि आपले माननीय पंतप्रधान त्यांना पण जे काम दिलं तेच रस्ते आणि ह्या विकासाचं काम, ते बांधकाम विकासच दिलं. आणि आज गेल्या 8-10 वर्षात त्यांनी जी काही कामं केलीत, हा जो काही इतिहास आहे तो आम्ही नेहमी वाचणारी किंवा अशी असणाऱ्यामुळे त्यांच्याबद्दल एक टिपिकल आदर होता. आणि त्यांना बोलवायचं हे मी ठरवलं होतं आणि त्याच्या आधी 1-2दा त्यांचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला होता. त्यामुळे त्याला एक थोडीफार ओळख म्हणतो तसं होतं. त्यामुळे मी ही सायकल तयार झाल्यानंतर त्यांना त्या सायकलचं पिक्चर, त्या सायकलची टेक्निकल माहिती पाठवली आणि त्यांना म्हटलं मला तुम्ही अपॉइंटमेंट दिली तर बरं होईल. तर त्यांनी मला अपॉइंटमेंट दिली. मग मी दिल्लीला गेलो होतो आणि माझे एक मित्र आहेत उदय निरगुडकर, त्यांच्यासोबत मी दिल्लीला गेलो होतो आणि मग ते आलेही आणि तो सगळा प्रोग्राम झाला. खूप बरं वाटलं. त्यामुळे त्यांनाही आवडली का विदू? काय प्रतिक्रिया होती त्यांची? त्यांनी त्या दिवशी माझ्या आपल्याकडे त्याचा हे पण आहे, विदू त्यांना खूपच आवडली. त्यांनी आणखीन एक मला सांगितलं की बापट नुसतीच आपल्या देशात विकू नका, याला नक्की एक्सपोर्ट मार्केट आहे, तिथे प्रयत्न करा. तर मी आता एप्रिलमध्ये मी ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला मी तिथले मी अमेरिकेत गेलो होतो, त्यावेळेला माझी तिथल्या दोस्तांशी बोललो. एक लक्षात आलं की तिथे त्यांना जी सायकल पाहिजे ती थोडीशी अजून हलकी पाहिजे वजनाने. कारण त्याने आम्हाला सजेस्ट केलं तुम्ही ॲल्युमिनियम मध्ये करा. तर त्यामुळे आमचा आता एक R&D आहे, म्हणजे आमची स्वतःची जी R&D आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यावर काम चालू केलंय की ती ॲल्युमिनियम अलॉय मध्ये बनवून थोडीशी हलकी करून ती आपल्याला पाठवता येईल का. ते तिथे माझे जे 2 मित्र आहेत त्यांनी आम्हाला सांगितले झाले की आम्हाला तू लगेच पाठव, मग आम्ही बघू काय करायचं. मार्केट आहे आणि मार्केट असं आहे ते वर्ल्डवाईड मार्केट आहे. त्यामुळे त्याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तो छोट्या प्रमाणात करून चालत नाही. उद्या तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथे सर्व्हिस देता आले पाहिजे, तिथल्या कंडिशन काय आहेत. आपल्याकडे 230 व्होल्ट वरून जो चार्जर असतो तो डिझाईन करायचा असतो, तिथे काही ठिकाणी 110 आहेत. तर ते इंटरनॅशनल करताना थोडासा फरक पडतो. तो आम्ही जाणूनच, कारण लॅब इंडिया अॅनालिटिकल मध्ये आम्ही जे इन्स्ट्रुमेंट करतो ते आमचे जगभर जातात. त्यामुळे सगळ्या ठिकाणी पॉवर कशा प्रकारची असते आणि त्याला कशा प्रकारे डिझाईन करत असतं याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे वी विल बी सक्सेसफुल इन दॅट. ग्रेट ग्रेट. म्हणजे एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही की विदू आता परदेशातही जाण्यासाठी सज्ज होते. खरंय. बरं, सायकल दिन आपण साजरा केला जातो. अनेक सायकल प्रेमी आहेत. अजूनही सायकल बऱ्याच जणांना आवडते, प्रत्येकाच्या घरात असते आणि ट्रॅफिकच्या दृष्टीने म्हणा किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने म्हणा, सायकल ही आपण म्हणतो की प्रदूषण मुक्त असलेलं वाहन आहे. तर आता 3 जूनला सायकल दिवस आहे, 5 जूनला पर्यावरण दिन आहे. तर पर्यावरण प्रेमी, सायकल प्रेमी यांना तुम्ही विदू बद्दल काय सांगाल आणि त्यांना सल्ला काय द्याल की आपली विदू कशी उपयुक्त आहे त्यांच्यासाठी? विदू तर पर्यावरण प्रेमी आहेच. हो. आणि सायकल प्रेमींना ती नक्कीच आवडायला पाहिजे असं माझं मत आहे. पण त्याच्यातही आणखीन त्यांना अट्रॅक्ट काय करता येईल याच्यावर आम्ही विचार करतोय की त्यांचं अट्रॅक्शन कसं वाढवता येईल. पर्यावरण प्रेमी ती आहेच आणि सायकल प्रेमींना आम्ही सायकल जी बनवली आहे, तुम्ही जर त्याचा स्टर्डीनेस वगैरे जर चेक केलं तर तुमचं असं लक्षात येईल की ही खरंच स्टर्डी सायकल आहे. आम्ही ज्या वेळेला कंपोनंट त्याचे वापरले त्यावेळेला त्याच्यावर बराच विचार करून वापरले. पटकन काहीतरी म्हणजे तुटेल मोडेल असं नाही, प्रत्येक मटेरियलची क्वालिटी चेक करून ते केलेलं आहे. त्यामुळे सायकल दिनाच्या दिवशी लोकांना माझी एवढीच विनंती आहे, आमची सायकल तरी टेस्ट करून बघा, किंवा पर्यावरण दिन नंतर येतो त्यांनाही तीच विनंती आहे, तुम्ही आमची सायकल टेस्ट करून बघा. तुम्ही त्याच्यात कुठल्या प्रकारे नाराज होणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. अरे वा, खरंच अगदी. आता मी जरा वेगळा प्रश्न विचारेन. खरं तर आपण मगासपासून विदू बद्दल, आपल्या सायकल बद्दल गप्पा मारतोय, पण पहिल्यापासूनच इतके वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय. लॅब इंडियाचं नाव आहे जगभरात आणि एकंदरीतच आजही तुम्ही म्हणजे ज्या उत्साहाने इथे येता आणि सतत तुमच्या डोक्यात वेगवेगळे विचार, इनोव्हेशनचे चालू असतात, कसं आपण पुढे जाऊ, प्रगतीकडे कशी वाटचाल करू, याबद्दल आपल्या चर्चा सुरू असतात. एक उद्योजक म्हणून इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, तुमचे अनुभव आणि एकंदरीतच काय म्हणतात ते अभ्यास बघता
तरुण उद्योजक जे अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट मार्केटमध्ये आणू इच्छितात आणि त्याच्यात उद्योजक बनू इच्छितात, त्यांना तुम्ही एक वडीलधारे म्हणून काय सांगाल की कसा त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि कशा काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात? खरं सांगायचं तर एक तर पहिले शिक्षण पाहिजेच, पण शिक्षण याचा अर्थ मोठ्या मोठ्या डिग्र्या असा होत नाही. शिक्षण याचा अर्थ तुम्ही जे काही शिकताय ते तुम्ही आत्मसात केलंय का? आज तुम्ही इलेक्ट्रिकल शिकत असाल तर इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीला काय लागतं याचा तुम्हाला काही अभ्यास करता येईल का? इलेक्ट्रॉनिक मध्ये तुम्ही गेलात तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक समजून घ्यायचं असतं हे तुम्ही करताय का? त्याच्यातले प्रत्येक ह्याच्यातली बेसिक जी असतात ती फार महत्वाची असतात. तुम्ही जर बेसिक शिकलात तर मग त्याच्याकरता तुम्हाला तो विषय परत परत अभ्यास करायची काही जरूर नसते एकदा बेसिक कळल्यानंतर. मी इलेक्ट्रॉनिक मध्ये माझी डिप्लोमा केला. मी डिप्लोमा केल्यानंतर माझ्याच वेळेला लोक म्हणायचे अरे काय डिप्लोमा केलं, डिप्लोमा कोणी विचारत नाही. तर मी त्यांना नेहमी सांगत असे की डिप्लोमा करून विचारत नाही हे बरोबर नाही. मला बेसिक नॉलेज प्रत्येक गोष्टीचं आहे आणि त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल होईल. सो जे लोक डिग्री किंवा डिप्लोमा याच्यात डिफरन्शिएट करत त्यांना तुम्ही करू नका. तसं करायची जरूर नाही. तुम्ही त्या विषयाचं नॉलेज जर मनापासून घेतलं असेल, त्या विषयाचं जर बेसिक नॉलेज तुम्ही आत्मसात केलं असेल तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही जाल त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. नंतर समजा एखादा प्रॉडक्ट तुम्ही डिझाईन केलात आणि ज्या वेळेला तुम्हाला मार्केटमध्ये जायचंय त्यावेळेला एक लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्ट ही टीमवर्क आहे. तुम्ही किती स्वतः हुशार असलात तरी सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन सक्सेसफुल होणार नाही. तुम्हाला 4 लोकांची मदत घ्यायची. मग ते लोक कसे आपल्या मदतीला निवडायचे हे पण टेक्निक तुम्हाला कळलं पाहिजे. त्याच वेळेला तुम्ही सक्सेसफुल आहात. तुमचं टेक्निकल नॉलेज पूर्ण आहे किंवा तुम्हाला त्याचा अभिमान आहे किंवा तुम्ही 100 पैकी 99 मार्क मिळवलेत याने तुमचा सक्सेस कुठेही अवलंबून नाही. सक्सेस अवलंबून आहे तुम्ही तुमचा प्रॉडक्ट करताना त्याच्यामध्ये किती जीव ओतून काम केले आणि तुम्ही तो ज्या वेळेला मार्केटमध्ये द्याल त्यावेळेला तुमच्या बरोबर तुमची टीम कशी आहे ते ते हा प्रॉडक्ट कसा घेऊन जातात. आम्ही ज्या वेळेला 81 सालीत लॅब इंडिया चालू केली त्यावेळेला आम्हाला पहिली एक एजन्सी मिळाली परके नेलमर या नावाची. त्यांचं फक्त त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते सर्व्हिसिंग आम्ही करत होतो. पण ते सर्व्हिस केल्यामुळे आमच्या लक्षात आलं की आम्हाला तो प्रॉडक्ट व्यवस्थित कळला. त्यामुळे त्याच्या पुढच्या काळात त्यांचा एक प्रॉडक्ट गॅस क्रोमॅटोग्राफ असा होता. तो पण मी स्वतः डिझाईन करू शकलो. त्यामुळे माझ्याबद्दल लोकांना असं माहिती झालं की नाही हा मनुष्य म्हणजे जेव्हा येतो तेव्हा त्याचं नॉलेज पूर्ण असतं. तो आपल्याला सर्व्हिसिंग मध्ये मदत करतो, सॉल्व्ह करतो सगळे प्रॉब्लेम. अशा प्रकारे फक्त डिग्री आणि याच्यामध्ये बघण्यापेक्षा त्या विषयाचं नॉलेज तुम्ही मनापासून स्वतःच्या जिद्दीने आणि चिकाटीने इम्बाईब करणं फार महत्वाचं असतं. मग तुम्ही सक्सेसफुल होता. आणि टीमवर्क हे लक्षात ठेवा शब्द. आपण एकटं काही करू शकत नाही जगामध्ये. आपल्यावर 2, 4, 5, 10 आम्ही सुरुवातीला 4 जण होतो. आज आमच्याकडे 450 लोक आहेत. सो हा मंत्र प्रत्येकाने महत्वाचं म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. आणि दुसरं बरेच लोक काय म्हणतात की लक असेल तर तसं काय नसतं. तुमचे कष्ट महत्वाचे असतात. अगदीच एखाद्याला म्हणून सांगायचं झालं तुम्ही सांगेल ओके 5%, 3% लक पर्यंत मी विश्वास ठेवेन. पण बाकी 95%, 97% तुमचे कष्ट असतात. ते तुम्ही केलेत तर तुमच्या मागे सक्सेस धावत येईल हे मी तुम्हाला आज सांगतो. ग्रेट. खरंय अगदी. बरं आता विदू बद्दल आपण बोलत होतो तर मला अजून एक विदू बद्दल विचारायचं आहे. आता विदू मार्केटमध्ये आहे. आपण टेस्ट राईड सुद्धा ठाण्यामध्ये कोणी आलं तर आपण देतोय त्यांना आणि एकंदरीतच बघता बऱ्यापैकी आता विदू लोकांनी घ्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे, खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे छान छान रिस्पॉन्सेस येत आहेत. तर तुम्हाला सुद्धा असे काही रिस्पॉन्सेस येत असतील, काही माननीय व्यक्तींना सुद्धा तुम्ही विदू भेट म्हणून दिलेली आहे किंवा त्यांनाही तुम्ही सांगितलंय की मी अशी नवीन ही सायकल आणली आहे. तर तुमच्यापर्यंत आलेले रिस्पॉन्सेस कसे आहेत विदू बद्दलचे? असं आता माझ्याच प्रॉडक्टचं मी कौतुक केलं नाही तरी पण एक तुम्हाला फीडबॅक येत असेल ना की नाही सर तुमची फीडबॅक तर नक्कीच आवडली. येतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकेल की जिथे जिथे मी स्वतः लोकांशी बोललोय म्हणजे काही उच्च पदस्थांशी पण बोललोय, त्यांचे रिस्पॉन्स नक्कीच चांगले आहेत.
मी एक नाव सांगू शकतो. मी आपली सायकल आपल्या ठाण्याचे कलेक्टर आहेत त्यांना दिली होती आणि त्यांनी ती राईड केली आणि नंतर ते इतके इम्प्रेस झाले की ते म्हणले दुसरी लेडीज सायकल पण मला द्या. अरे वा. मग त्यांना मी 2 सायकली दिल्या, त्यांनी त्या घेतल्या आणि ते इतके हॅपी आहेत. मग मी त्यांना विचारलं की म्हटलं समजा एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये मी असं सांगितलं तर चालेल का? ते म्हणले बिनधास्त सांग, खरंच सायकल तुझी चांगली. पण हा मार्केटिंगचा मुद्दा म्हणून मी करत नाही. समजलं की नाही? माझं प्रोडक्ट चांगलं आहे, तो त्याने अप्रिशिएट केला, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आता मी जिथे जिथे जातो तिथे ते मी सांगतो. आणि मला आता परवा एक आमची TMA ची मीटिंग होती, त्यावेळेला आमचे म्हणजे नेहमीचे माहितीतले त्यांनी मला अरे ते विदूबद्दल आजकाल बरंच ऐकतोय, तू असं कर ना माझ्या फॅक्टरीला एक पाठवून दे. अशा प्रकारे त्याचा रिस्पॉन्स आता हळूहळू वाढत चाललाय. त्यामुळे रिस्पॉन्स तर चांगला आहे, प्रोडक्टला आपले हे चांगली येते. आता बघूया पुढे काय होतं. खरंच म्हणजे इतके वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात, लॅब इंडियाने जी विश्वासार्हता जपली आहे आणि तीच पुढे आपल्याला आपल्या सायकल म्हणा किंवा अन्य जे आपले छोटे उद्योग आहेत त्यांच्या बाबतीतही आपण ती बघतोय. म्हणजे आपण क्वालिटीच्या बाबतीत कुठेही कधीच कमतरता नसते, आपली क्वालिटी 1 नंबर असते आणि सेवा सुद्धा आपण उत्तम देण्याचा प्रयत्न करतोय. एक सांगतो तुला, आपलं लॅब इंडियाचं काय म्हणतात त्याला, ब्रीदवाक्य काय माहिती आहे ना तुला? लॅब इंडिया वेअर कमिटमेंट इज कल्चर. सी, आम्ही जर एखादी कितीही छोटी असो कितीही मोठी असो, एकदा कमिटमेंट म्हणतो त्याला आपण, ती दिल्यानंतर दॅट इज अवर कल्चर, ती आम्ही फुलफिल करणारच. मग तिथे पैशाचा विचार करणार नाही. कमिटमेंट, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ह्याच्यामध्ये आम्हाला जे सुख आहे ते बाकी कशात नाही. खरंय. आणि ते गेले 40 वर्ष आम्ही फॉलो करतोय. खूपच छान. म्हणजे हा जो तुमचा थॉट आहे ना, तो खरंच आमच्यासारख्या तरुण सगळ्यांनी जे आज इथे नोकरी करतायत किंवा पुढे जाऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हा जो तुमचा थॉट आहे तो नक्की आम्ही लक्षात ठेवण्यासारखा आहे. आज तुम्ही आमच्या बरोबर ज्या आपल्या नवीन बायसिकल बद्दल ज्या सविस्तर गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कारण आज लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात की ज्यांनी ह्या सायकलची एक टीम तयार केली, ती टीम पुढे नेत आज प्रत्यक्षात आपल्या समोर विदू ही बायसिकल आज आपल्याला दिसते आणि त्यांच्याकडूनच आपल्याला प्रत्यक्षात आज जाणून घेता आलं की कशी एकंदरीत ह्या विदू बायसिकल निर्मिती मागची जी प्रक्रिया होती ती काय होती आणि काय गोष्टी त्याच्यामध्ये वेगळ्या आहेत. तर खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आज आपले जे वयमचे जे प्रेक्षक आहेत युट्यूबचे, ते हा व्हिडिओ बघत असतील तर मीही त्यांना हेच आवाहन करीन की खरंच तुम्ही आमची विदू ही जी बायसिकल आहे ती बायसिकल बद्दलची सविस्तर माहिती विदूच्या वेबसाईटवरती बघा, आपल्या सोशल मीडियाच्या हँडल्स वेगवेगळे आहेत त्यावरती बघा. आणि खरंच ही बाईक अगदी शाळकरी मुलांना, डिलिव्हरी बॉईजसाठी, ट्रॅफिकमध्ये सुद्धा तुम्ही ती हळूच काढू शकता, अशी व्यवस्थित आणि काय म्हणतात ती सोयीस्कर आहे तुमच्यासाठी. त्यामुळे नक्की ही विदू बायसिकल बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर वेबसाईट पहा, आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या काही शंका असतील, काही प्रतिक्रिया असतील तर त्या सुद्धा आमच्यापर्यंत येऊ द्या. आम्ही तुम्हाला नक्की सहकार्य करू. थँक्यू सो मच.